आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत। पुण्याचे नवे महापौर आणि उपमहापौर आज ठरणार। भाजपला पूर्ण बहुमत असल्यामुळे निवडणूक एक प्रकारची औपचारिकताच। निवडणुकीमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून उमेदवार रिंगणात। भंपक आणि टाकाऊ लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात। सामना अग्रलेखातून मंत्री नितेश राणेंवरती टीका। नितेश राणे निधी कणकवलीच्या पेट्रोल पंपावरनं आणत नाहीत, सामनामधलं निशाणा। चंद्रपुरात मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर एकाच मंचावर। चंद्रपूर मनपा सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू असतानाच दोघेही एकाच मंचावर। मुनगंटीवार आणि धानोरकर एका मंचावरती आल्यामुळे राजकारणात तर्कवितर्क, तर महापौर निवडीसाठी काँग्रेस आणि भाजप आमने सामने। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कल्पिता पाटील यांची नियुक्ती। राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा अॅडव्होकेट रोहिणी खडसेंच्या स्वाक्षरीनं नियुक्तीपत्र जारी। लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचा रखडलेला लाभ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मिळणार। लाडक्या बहिणींना डिसेंबरपासून लाभ मिळालेला नाही, तर सन्मान निधीतील शेतकरी हे राज्य सरकारच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत। 12वीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून परीक्षा सुरू। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च पर्यंत परीक्षा चालणार। परीक्षा पे चर्चाचा दुसरा भाग आज प्रसारित होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार। सोलापुरात ईव्हीएम धाब्यावरती आढळल्याप्रकरणी वाहन चालकावरती गुन्हा दाखल। परवानगीशिवाय ईव्हीएम असलेलं वाहन स्ट्रॉंगरूम बाहेर नेल्यामुळे कारवाई। वाहन चालक दिनेश भांगेंवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात। दरवर्षी लाखो भाविकांची आंगणेवाडीच्या यात्रेला होत असते गर्दी। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था। आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईच्या वांद्रे पश्चिम आणि खार परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। मुंबईमध्ये हवेचा AQI पुन्हा वाईट श्रेणीमध्ये पोहोचला। हवा पुन्हा प्रदूषित झाल्यामुळे दृश्यमानतेवरती परिणाम। मुंबईचा AQI 204 वरती पोहोचलाय। पश्चिम रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका। पश्चिम रेल्वेकडून गेल्या 10 महिन्यात 27 लाखांहून अधिक विनातिकीट प्रवाशांवरती कारवाई। 172 कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच वंदे मेट्रो AC ट्रेन दाखल होणार आहे। MRVC कडून अत्याधुनिक 238 रेकसाठी निविदा प्रक्रिया सुरू। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पास मार्गिका डिसेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार। कारशेड विना मेट्रो पास चालवण्याच्या MMRDA कडून हालचाली सुरू। मेट्रो 5 मार्गिका 24 किलोमीटरची असून या मार्गावरती 17 स्थानकांचा समावेश। कल्याणमध्ये उभारणार राज्यातील पहिलं ऑटिझम विलेज। सेन्सरी गार्डन, थेरपी सेंटर आणि मेडिटेशनच्या सुविधांमुळे ऑटिझम असलेल्या मुलांना दिलासा मिळणार। ठाण्यामध्ये क्रीडा महोत्सवात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 2 दिवसीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन। बेकायदा फेरीवाल्यांवरती कारवाई करण्याची जबाबदारी सोपवलेली असताना देखील ती टाळणं पोलिसांना महागात पडणार। कामचुकार पोलिसांचं निलंबन यापुढे अटळ। 8 पोलीस निलंबित, 2 बडतर्फ, तर 22 जणांचं निलंबन कायम। पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची कारवाई। मुंबईत बुलेट चोरी प्रकरणी अभिनेता रेहान चौधरीला अटक। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बदलापुरातनं अटक। पोलिसांनी 5 बुलेट केल्या जप्त।